झी मराठी, चर्चाही होणारच. बाजार भोगाव परिसरात रानगव्यांचं बिबट्यांचा वावर वाढलाय. गव्यांचे हल्ले वाढल्याने शेती करणं जीवघेणं ठरू लागलंय. गव्यांचे कळप शेतीचं नुकसान करत असताना आता बिबट्यांची भर पडली. वन विभागाकडून सक्षम उपाययोजना राबवल्या जात नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार भोगाव वनपाल कार्यालयाला टाळं ठोकून रास्ता रोको आंदोलन केलं. गुरुवारी रात्री बाजार भोगावच्या बाजारपेठेत बिबट्या गेल्याचं निदर्शनास आलं. त्याच्या बंदोबस्ताची मागणी करून कोणतीही ठोस उपाययोजना वन विभाग राबवत नसल्याच्या निषेधार्थ बाजार भोगाव वनपाल कार्यालयाला टाळं ठोकलं. शुक्रवारी सकाळी वनपाल राजेंद्र रसाळ यांना उपाययोजनेविषयी विचारणा केली, मात्र ठोस उत्तर न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून अर्ध्या तासातच रास्ता रोको मागे घेण्यात आला. वन विभाग व प्रशासनाच्या विरोधात घोषणा केल्या. शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याआधी वन विभागानं उपाययोजना कराव्या, अन्यथा 2 दिवसानंतर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान दुपारी पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी राजित माळी यांना निवेदन देण्यात आलं. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. स्थानिक वन कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागते. यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक PD पाटील, नितीन हिरडेकर, रोहन गुरव, रणजित पाटील, भिकाजी पाटील, प्रकाश दाभोळकर, गणपती पाटील, रघुनाथ पाटील, संजय खवळे, बाबूराव डेगळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संदीप मगदूम, विकास खोत, अमर धनवडे, निशिकांत पाटील, विनोद चव्हाण आदींसह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोजसह कॅमेरामॅन सुदर्शन पाटील, बाजार भोगाव.